हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशे. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण एक नवीन श्लोकावरचा विचार माऊली वर्णन करून सांगतायत. अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशा तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनाम. त्या ठिकाणी सुरुवातच आपण त्याच्या ओवींची केलेली होती. अतिशय सुंदर ओवी माऊलीने टाकलेली आहे. जे विषयाशी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगड वाहुनी माते हृदय सुनी भोगिता. ते प्रवृत्तीचा स्वाभाविक प्रवृत्तीनं आणि गुणानं युक्त असणारी जी प्रवृत्ती माया आहे, त्या मायेच्या प्रभावाखाली येणाऱ्या सगळ्या गोष्टींना ती मनोवृत्ती मोडून टाकते किंवा मनोवृत्ती जी आहे तिचं धावणारं काम जे आहे ते संपून जातं आणि विषयांना तिलांजली दिली जाते, विषयांना दूर केलं जातं आणि भगवंताला हृदयात ठेवून त्याच्या चिंतनात तो महात्मा रममान असतो असं माऊली वर्णन करतात. तो अनन्य चेतसा शब्द वापरलेला आहे आणि सततम यो माम स्मरती, मलाच माझी आठवण करतात, नित्यशा निरंतर माझी आठवण करतात अशा सत्पुरुषांसाठी तशाहम सुलभ पार्थ, मी अत्यंत सहज आहे, त्यांना प्राप्तच आहे. नित्ययुक्तशी योगिनाम, सतत माझ्याशी जोडून घेतणारे, माझ्याच अनुसंधानामध्ये असणारे, मला अनन्य माझे जे भक्त आहेत अशांना मी त्यांच्या जवळ असतो, ते मला सहजपणाने सुलभपणाने प्राप्त करू शकतात. जे विषयाशी तिलांजली देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावनी माते हृदय सुनी भोगिताती. असं आत्मसुखाचा लाभ ते स्वतःच घेत असतात. प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगताम आत्मनेम आत्मनातुष्टा स्थितप्रज्ञस्त दोषते. दुसऱ्या अध्यायामधला स्थितप्रज्ञांचा पहिला श्लोक आपल्याला सांगला जातो. प्रजाहती यदा कामान सर्वान पार्थ मनोगताम, सर्व मनोरथांचा मनोवृत्तीचा तो त्याग करतो आणि काय करतो, आत्मनेम आत्मनातुष्टा स्थितप्रज्ञस्त दोषते, त्याला स्थितप्रज्ञ म्हणायचा. मग आपल्या आत्म्यातलं सुख आपल्याच आत्म्यामध्ये पाहतो. हित म्हणतात माते हृदय सुनी भोगिताती, मलाच हृदयामध्ये ठेवतात आणि माझाच भोग येतात. त्यांना विषयाच्या भोगाची आठवण राहील का? नाही राहणार. असाच मुद्दा माऊलींना त्या ओवीतून मांडायचा आहे. तशाच अर्थाची पुढची ओवी त्यांच्या त्यागाबद्दलची आहे. 125 नंबरची ओवी 8व्या अध्यायातील. परिभोगित या नारानुका भेटणे नाही क्षुधाधिका तेत चक्षुरादी रंका कवन पाडू. भक्ती सुख भोगत असताना त्यांना नारानुका म्हणजे आरानुका न आरानुका म्हणजे ते तृप्तच कधी होत नाहीत, त्यांना समाधान वाटत नाही. अनेक परत आस सेवावी अशीच त्यांची इच्छा राहिलेली असते. आत्मसुखासारखं गोमोठं अनेक काय न देखे म्हणून भोग विषेके हरके नाजो. आत्मसुखा इतकं सर्वश्रेष्ठ त्याला काहीच वाटत नाही. लाचावले मन लागिलीशी गोडी ते जीवेन सोडी ऐशी झाले म्हणून भोगिती या नारानुका. ती भक्ती सुख भोगत असताना त्याला तृप्ती वाटत नाही. भेटणे नाही क्षुधाधिका आणि टाळते काय, त्यांना टाळायला लागतच नाही. क्षुधाधिक म्हणजे क्षुधा म्हणजे भूक, तृष्णा, ताण, झोप या गोष्टीचा त्यांना अजिबात पत्ता सुद्धा नाही लागत नाही. त्यांचे प्राणधर्मांना देखील भेटत नाहीत. भेटणे नाही क्षुधाधिका.
ते चक्षुरादी रंका कवन पाडू. मग बिचारे डोळे किंवा कान किंवा आणखीन हातपाय काय असतील, चक्षुरादी शब्द वापरलाय. चक्षुरादी म्हणजे शब्द स्पर्श रूप रस गंधाचे विषय असणारे जी इंद्रिय आहेत, जी इंद्रिय स्पर्शाशी शब्दाशी किंवा गंधाशी काय आहेत, रसाशी जी संबंधित आहेत, त्या इंद्रियांना कोण महत्व देणार आहे, काय महत्व देणार आहे? तो जो प्राणधर्म जे आहेत महत्वाचे, म्हणजे भूक तहान ही अत्यावश्यक बाब आहे. एक वेळा कान बंद केले तर चालतील, बोलणं थांबवलं तर चालेल, स्पर्श थांबवलं तर चालेल, असं चालेल. पण तहान आणि भूक चालेल का बंद करून? नाही चालणार. जे तहान भुकेला किंमत देत नाहीत ते डोळ्यापासून मिळणाऱ्या कानापासून मिळणाऱ्या विषय सुखाला का किंमत देतील असं माऊली म्हणतात. केव्हा? जर ते त्यांना भोगिती या नारानुका, ते इतके तृप्त झालेले असतात, पण तृप्ती जी असते त्या तृप्तीची परत त्याची आठवण त्यांना येत असते, परत परत भोगावं असं वाटत असतं. म्हणजे नाम गोड पुरे कोड सकळ ही रचना येरा रसाविता घेता घे घोट अधिकही इतर विषयांना रसना विटून जाते. पण हे घेता घोट अधिक हे नाम घेताना पुन्हा पुन्हा घ्यावं असं तुकोबा म्हणतात. रसना येरा रसा विटे, इतर विषयांना रसना विटून जाते, पण ह्याला मात्र काय होते, घेता घोट अधिक हे. म्हणून तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हाशी, हा आहार आम्हाला झालेला आहे. जर विठ्ठल हा ज्यांचा आहार आहे त्यांना हे क्षुधाधिक विषय जे भौतिक विषय आहेत किंवा काना डोळ्यापासून मिळणारे जे विषय सुख आहेत त्यांना ती किंमत देतील काय सांगा बघू. किती पलीकडे गेलेली असतात सांगा. की त्यामुळे ह्या प्रकृतीमध्ये मिळणारी जी सुख आहेत, सृष्टीच्या विश्वात मिळणारी जी विषय सुख आहेत, त्या सुखामध्ये त्यांनी का गुंतील ती सांगा. गुंतलच नाहीत. कारण भोगित या नारानुका, ते जे सुख आहे आत्म्याचं सुख आहे, भगवंताचं सुख आहे, भक्तीचं सुख आहे. भक्तीचं सुख म्हणजे नोहे भक्ती रस, हा वर्णनच केलेलं आहे. तुकोबा पुढे म्हणतात, कारण आत्मसुखाचा माझे भक्ती सुख भोगताना त्यांना कधी समाधान वाटत नाही. मग तहान भूक झोप यांचं भान असेल काय सांगा बघू. असणारच नाही. तिथं डोळे कान या क्षुद्र यंत्रेची ती परवा कोण करणार सांगा. ज्यांना तहान लागलेली कळत नाही, भूक लागलेली कळत नाही, त्यांना डोळे वापरावे लागतील काय विषय सुखासाठी. विषय सुखासाठी त्यांची सगळी इंद्रिय शांत बसलेली असतात. का तर हे सुख जे आहे ते सुख भोगण्यामध्ये आणि परत भोगावं असं त्यांना वाटलं. आत्मसुखाचा कधीच कंटाळा येत नाही. कारण मला कंटाळा कधी येत नाही. कधी आलाय का बघा माझा कंटाळा. कधी कधी आपल्या माणसाचा आपल्याला कधी कंटाळा येतोय का बघा. येत नाही. पण कधीतरी येईल. आपल्या माणसाचा सुद्धा कंटाळा कधीतरी येईल. मला कंटाळा कधी येतोय बघा. मला मीच नको असं कधी वाटतंय का बघा. कारणच आहे, कारण मीच आत्मा आहे म्हणून मला माझा कंटाळा येत नाही. त्याला अप्रमेय शब्द वापरलाय, त्याचं वर्णनच करता येत नाही. असा प्रेमपस्पद आत्मा आहे. म्हणून माझंच माझ्यावर प्रेम असतं त्याला कारण आहे. मी आत्मस्वरूप आहे, फक्त मला कळत नाही. मी माझ्यावर प्रेम करतो, ते मला वाटते मी देहावर प्रेम करतो, पण खरं प्रेम माझं माझ्यावरच असतं. त्यामुळे आत्मसुखाचा कंटाळा येत नाही. त्याचं कारण इथं दडलेलं आहे. आपण व्यवहारामध्ये बघितलं ना, मला कधी कंटाळा येतोय का बघा. बघा कधीच येत नाही. माझं माझ्यावर प्रेम आहे की नाही आहे. माझ्या प्रेमा खातरच मी इतरांच्यावरती प्रेम करतो. हे सर्व सिद्धांतानं सिद्ध केले उपनिषदाने, की माझं माझ्यावर प्रेम आहे म्हणूनच मी दुसऱ्यांच्यावर प्रेम करतो. मी माझ्यासाठी दुसरी मला पाहिजे, त्यांच्यासाठी मी त्यांना पाहिजे ती मला पाहिजे तसं नाही. माझी पत्नी मला पाहिजे ती माझ्यासाठी पाहिजे आहे, माझ्या पत्नीसाठी नाही. माझी मुलं मला पाहिजे ती माझ्यासाठी पाहिजे आहेत, त्यांच्यासाठी नाही. आणि म्हणूनच त्या सुखाबद्दल मी माझ्यावर प्रेम करतो. म्हणजे मी आत्मा आहे, मी कबूलच केलेला आहे. त्याशिवाय मला प्रेम जडणारच नाही. म्हणून आत्मसुखाचा कधीच कंटाळा येत नाही असं माऊली बोलतात. आणि म्हणून भोगिती या नारानुका, त्याच्याबद्दल त्यांना कधी तृप्ती जाणवत नाही, तृप्ती वाटत नाही. असं भक्ती सुख आहे. भक्तीचं सुख फार मोठं आघात आहे बरं काय. भगवंताशी एकरूप होऊन भजनात दंग झालेल्या, नामात आपला रंगदंग झालेल्या एखाद्या साधकाला हे विचारायला पाहिजे की भक्ती सुख काय असतं. हे भक्ती सुख काय असतं ते आपल्या संतांना आपण जाऊन विचारावं. संत सांगतात भक्ती सुख कसं आहे. तुकोबा काय म्हणतात बघा, सुंदर अभंग आहे, जाऊन जरा गाथेमध्ये बघाचा.
खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी. खाल्लेलंच असते ना तेच खावंसं वाटतं, भेटलेलं ज्याला आहे ना त्यालाच भेटावं असं वाटतं. वीट नाही पांडुरंगी वाडी अंगी आर्तते. परत इच्छा वाढतच जाते, वाडी अंगी आर्तते. आर्त म्हणजे इच्छा. तर कसली इच्छा आहे? पांडुरंगाला भेटण्याची. कसली इच्छा आहे? खादलेची खावे वाटे. मगाच्या अभंगामध्ये आपण काय बघितलं तुकोबांच्या? तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठला माशे. काय खायला आवडतं सत्पुरुषांना? तर विठ्ठल खावा असा वाटतो. म्हणजे काय? तर भगवंताच्या सुखातला असा जो दुर्मिळ असा आनंद आहे, तो सर्वसामान्य जीवांना याची कल्पना सुद्धा करता येत नाही. त्यांच्या स्वप्नात सुद्धा तो आनंद येणार नाही. तो आनंद हे संत मंडळी सहजपणाने भोगत असतात. म्हणून खादलेची खावे वाटे भेटले भेटे आवडी. एकदा भेटलो मला तर आणि मला भेटावंसंच वाटतं, कारण मी मलाच भेटतो. कारण वीट नाही पांडुरंगी वाडी अंगी आर्तते. हळूहळू माझी वासना इच्छा पांडुरंगाला भेटायची वाढत राहते. हृदयाची हाव पुरे वाटते थोडंसं शांत झालेलं, तरी हे उरे चिंतन. आणि नंतर त्याचं सुख भोगता भोगता त्याचंच चिंतन करत बसतो. मध्ये मध्ये नाम घेतो, नाम घेऊन घेऊन झालं की त्या नामाचं चिंतन करत बसतो. म्हणजे हृदयाची हाव पुरे. कधी कधी वाटते आता हाव पुरली, पण मूर्ते आणि परी हे उरे चिंतन. तुका म्हणे पोट भरे परी ते उरे भूक पुढे. काय तुकोबा बोलतात बघा, संत एकसारखे बोलत असतात. तुका म्हणे पोट भरे, भरलं पोट भरलं बरं काय आत्मसुखानं. आत्मसुखामध्ये आत्मनिम आत्मना तुष्टा तुष्ट आहेत ते, परंतु काय परी ते उरे भूक पुढे. पण नाम घ्यायचं राहतात का बघा, पर आणि नाम घ्यायला चालू करतात. अरे तुला झालं ना आत्मसुख प्राप्त झालं ना. ज्ञानोत्तर भक्तीचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. या उभीमध्ये ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आत्मसुखाची पांडुरंगाची भेटी झाल्यानंतर भगवंताची, त्यानंतर असणाऱ्या सुखाचा अनुभव घेणाऱ्या संतांचा अनुभव हा सांगितलेला आहे. म्हणून ते म्हणतात की तुका म्हणे पोट भरे परी ते उरे भूक पुढे. आपण हा अभंग काढून एक 2-3 चरणाचा अभंग आहे, तो त्याचं चिंतन आणि खूप करावं. कसं आपल्याला असा अनुभव कधी येतोय काय? खादलेची खावे वाटे वाटते आपला अनुभव आहे. काल बासुंदी प्यायला होतो, आमरस खाला होता, आताही खावासा वाटतोय. आपण याचा अर्थ कसा करू तुकोबांच्या अभंगाचा? पण पुढच्या चरणात बघायला पाहिजे. वीट नाही पांडुरंगी. पांडुरंगी शब्द घातलाय त्याने, आत्मस्वरूपाबद्दल बोलतात. मला आत्मसुखाबद्दल म्हणतोय, खादलेचं खावं वाटे. परत 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 आत्मसुखाचा वेळ घ्यावा. तर परत व्यवहारात जर विचार केला तर व्यवहारात भोग घेताना भोगाचा कंटाळा येतो. अनुभव आहे आपला. एखादी गोष्ट आपण खायला लागलो, एखादी गोष्ट पाहायला लागलो, एखादी गोष्ट पांघरली, सोनं नाणं वापरलं, घरांची रचना वेगवेगळ्या केल्या तरी सुद्धा कंटाळा येतो. एवढ्या नटवलेल्या घरामध्ये सुद्धा रडणारी माणसं खूप आपल्याला बघायला मिळतात. अगदी सुटसुटीत बंगले आहेत, 4-4 खोल्यांचे BHK फ्लॅट आहेत, सोन्या नाण्यानं तिजोरी भरलेली आहे, बँकेत मोठा बॅलन्स आहे, तब्येत चांगली आहे, तरी रडणारे आहेतच ना. का? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हे जे भोग आहे त्या भोगाचा त्यांना कंटाळा असतो. खरंच आहे, विषय सुखाचा कंटाळा येतोच, नामाचा येत नाही. खरा नाम भक्त असेल तर नामाचा वीट येत नाही. म्हणून म्हणलेलं आहे, नाम गोड पुरे गोड सकळही रसना येरा रसा विटे घेता घोट अधिके. इतराला रसना विटून जाते. म्हणजे त्या व्यवहारातल्या भोग जे आहेत, विषयाचे जे भोग आहेत, तरी त्यामध्ये काय होतं? पण एक गोष्ट आहे, तृप्ती वाटत नाही. आणि जास्त घेतलं की वीट येतो. कित्येक दिवसापासून मुलग्याला भेटायचं आहे, नातवाला भेटायचं आहे, मुलगीला भेटायचं आहे, आणखी नवरा बायकोला एकामेकाला भेटायचं आहे. कधी एकदा भेटतील असं होतं. आणि घरात आले, एक दिवस बरं वाटतं, 2-4 दिवस बरं वाटतं, नंतर वाटतं कधी जाणार आहे ते. का? हे विषयातलं सुख असंच आहे. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. पण पांडुरंगाचं सुख आहे, आत्म्याचं सुख जे आहे ते भोगित या नारानुका भेटेने नाही शुद्धाधिका. जिथं शुद्धाधिकांचा त्रास होत नाही तिथं डोळ्यां कानांपासून मिळणाऱ्या सुखामध्ये
कोण लिप्त होईल सांगा बघू. त्यामुळे ह्या विषय भोगामध्ये किती भोगलं तरी काय तृप्ती होत नाही. विषयाभोगामध्ये अडथळे किती असतात. कुणाकुणाचं सहकार्य घ्यायला लागतं. एक विषय जर भोगायचा झाला, मला कुणाला तरी बोलायचं आहे कुणाबरोबर, तर माणूस लागतं बोलायला. पण भगवंताशी बोलायला माणसं लागतात काय सांगा बघू. नाही लागत. बस ना त्याने गप्पा मार त्याच्याशी, पण त्याच्याशी गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाही. मला माझ्या मित्रमंडळीशी, घरातल्या मंडळीशी, जी माझा द्वेष करतात, मत्सर करतात, माझं अस्तित्व ज्यांना नको आहे त्यांच्याशी बोलायला मला आवडतं. आणि जे माझंच अस्तित्व आहे ते माझ्या जवळ आहे त्याच्याशी गप्पा मारायला मात्र मला नको वाटतात. कधीतरी आपण विचार ह्याच्यावर शांतपणे केला काय? केला नसेल तर आम्ही करायला पाहिजे. हा विचार आम्ही केलं पाहिजे की विषय भोगामध्ये अनेक प्रकारचे अडथळे असतात, पण या आत्मसुख भोगण्यामध्ये कुणाची मदत घ्यावी लागत नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. नाम घ्यायला कुणाला बोलवावं लागत नाही. उलट कोण नकोच म्हणतच नाम घेता येते. कोणतरी असतील तर नाम माझं बिघडून जातं. म्हणून ह्या सुखासाठी कुणाची गरज पडत नाही. परमात्माचा भोग जो आहे तो अखंड असतो. तिथं कधी खंड पडत नाही, कारण हा बाह्य विषयावरती अवलंबून नसतो. म्हणून खंड पडत नाही. खंड कधी पडतो? मी आता टीव्ही बघायला लागलोय. टीव्हीचा आनंद घेत घेत असताना मधीच काय गेला, पॉवर ऑफ झाली. इलेक्ट्रिसिटीनं आपल्यावरती काय केली, छाप दिला आणि आमचा आवडती मालिका, आवडता सिनेमा बंद झाला. एखादा व्हिडिओ बघावा आणि मध्येच त्यातलं नेट संपावं आणि आपला व्हिडिओ मध्येच बघायचा बंद पडावा. खंड पडतो की नाही? विषय सुखामध्ये कसा खंड आहे? कारण विषय सुख दुसऱ्यावर अवलंबून असतं म्हणून खंड पडतो. ते कुणाकडून तरी भौतिक गोष्टी करून मिळत असतं, त्यामुळे भौतिक सुख देत असतं. ते पारमार्थिक सुख कधी देणार नाही. पण पारमार्थिक सुख जे आहे ते भोगत असताना कंटाळ येत नाही असं माऊली म्हणतात. भेटे भोगिती या नारानुका, भेटणे नाही शुद्धाधिका, ते तर चक्षुरादी रंका कवन पाडू. मग त्या इतर यांचा विचार कोण करणार आहे? कारण ते सुख जे आहे हे जे आत्म्यातलं सुख आहे, भक्तीचं सुख आहे, विटत नाही कधी. ते शिळ कधी होत नाही. हे नित्य नवा आहे. नित्य नवा, त्यासाठी शब्दच वापरतात संत. नित्य नवा दिवस जागृतीचा. प्रत्येक दिवस त्यांना आनंदही वाटत असतो, कारण नवा असतो. आपण नवा दिवस म्हणून स्वीकारतच नाही. मी आजचा दिवस कालच्याला जोडतो किंवा उद्याच्याला जोडतो, म्हणून माझं आजचं सुख निघून जातं. आजचा दिवस मला नवाच वाटत नाही, कारण माझं सुख मी पोस्टपोन करतो भविष्य काळामध्ये. उद्या मी हे करेन, उद्या मी हे भोगेन. आणि काल झालेल्या त्रासाची मी आत्ता आठवण काढतो. याचा त्रास मला झाला म्हणून मी आज दुःखी राहतो. म्हणजे माझं सुख कालच्यामध्ये आहे, माझं सुख उद्यामध्ये आहे. माझं सुख आजमध्ये असलं पाहिजे. आज या क्षणावरती अवलंबून असलं पाहिजे, तरच मी खऱ्या सुखाचा अनुभव घेतील. म्हणून भक्ती सुख आहे ते नित्य नवं असतं. ते विटत नाही, क्षय होत नाही. तुकोबांचा अभंगच आहे, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, परत परत आस शेवावी हे. काय तुकोबा म्हणतात? विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. हा भक्ती रसाचं सुख हे विटेल ऐसं नाही, असं नाही तर कसं आहे, परत परत आस शेवावी, परत त्याचा आनंद घ्यावा. भोगिती या नारानुका, भोगत असताना कंटाळाच येत नाही, कारण तो आनंदाचा क्षण आहे. मगाशीच आपण म्हणलं, माझाच मला कंटाळा कसा येईल सांगा? मी हवा असतो ना. माझं सुख मला सारखं हवं असणार की नाही? असणार. ते आत्मसुखच आहे. म्हणून इंद्रियांची यामुळे काय होतंय, आत्मसुखामध्ये इंद्रियांची वखवक संपून जाते. मग ते क्षुधादिगने तहान लागणारे जे प्राणाचे धर्म आहेत, तहान, भूक, हे जे झोप, हे जे सगळे प्राणाचे धर्म आहेत, प्राणवायूचे, तर ह्या प्राणवायू त्याचं त्याचं करत असतो. भूक लागली, पण भूक लागलेली आठवलं पाहिजे ना त्या जीवाला. आठवतच नाही. कशामुळं? आत्मसुखामध्ये. म्हणून आत्मसुख भोगत असताना इंद्रियांचं भान संपून जातं. काय तुकोबा म्हणतात बघा, कळो नेदी सुख दुःख, तहान हरपली भूक. कळो नेदी सुख दुःख, तान हरपली भूक, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. कुणाला पाहताना देहभाव हरपला? माझ्या आता मंडळी जवळची कोणतरी आली की त्यांना पाहून माझा देहभाव हरपतो बघा.
असं झालं तसं झालं, काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात घडलं ना, प्रपंचात काहीतरी सुखाचं काहीतरी दिवस विषय सुखाचे आले की आपल्याला वाटते माझा देहभाव हरपून गेला, काय कळलंच नाही. एखादं सुंदर गाणं ऐकताना देहभान हरपतं, पण तुकोबांचं देहभान कधी हरपतं? तुझं पाहता विठ्ठला, म्हणजे राजच सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, असं वर्णन ते करतात. कस्तुरी मळवत सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रत्यक्ष त्या अभंगामध्ये जाऊन आपण पाहावं लागेल, आपल्याला तो अनुभव कधी येईल. आणि त्यासाठी मी तळमळ आहे काय माझी, म्हणून ते म्हणतात कळो नेदी सुख दुःख, हे क्षुधाधिक सोडाच, सुख दुःखच कळत नाहीत. तहान हरपली भूक, तिथं म्हणतात भेटणे नाही क्षुधाधिका, म्हणजे तहान भूक हरपली, देह भाव हरपला, तुझं पाहता विठ्ठला. संतांचे अनुभव कसे आहेत बघा, आमचे अनुभव कसे आहेत. माझाही देह हरपतो आणि नंतर नंतर त्याच गोष्टीमुळं त्याच विषयाचा मला त्रास व्हायला लागतो. अगोदर ज्या गोष्टीबद्दल आनंद वाटत असतो, सुख वाटत असतं, त्याच गोष्टीचा नंतर वीट येतो आणि त्याचं दुःख वाटायला लागतं. ही व्यक्ती माझ्या सहवासात नको असं वाटायला लागतं. आजपर्यंत कुणी सगळे जे की करतात, कुणालाही विचारा तू हे का करतोस, तर सुखासाठी म्हणतो. सुखासाठी करतोस तरी सुख प्राप्त होत नाही. हा विचार जर लक्षात आला तर दुःख न मागता सुद्धा दुःख कुठून येतं, सुख मागून सुद्धा मिळत नाही आणि दुःख नको म्हणून जात नाही. म्हणजे ह्या पाठीमागची यंत्रणा वेगळी असणार ना. हे जर शास्त्र जर समजून घेतलं तर सुख दुःखामध्ये मी दुःखी व्हायला वेडा नाही, मी अज्ञानी नाही, असं आपण एकदा कबूल केलं पाहिजे. का? सुख दुःख हे माझं स्वरूप नाही आहे, मी त्या सुख दुःखापासून, या द्वंद्वापासून वेगळा आहे. ज्ञानदेवा गोडी संगती, हरिनामाची जोडी, रामकृष्ण आडी सर्व काळ, सर्व काळ. नित्यशा शब्द वापरलेला आहे, नित्यशा म्हणलेला आहे. भेटणे नाही सुद्धा भोगती या नारानुका, कधीच आठवण होत नाही. आणि इकडं श्लोकामध्ये नित्यशा सततम असे शब्द वापरलेले आहेत, त्याचा अर्थ तोच आहे. हरिपटामधला तुकडा आहे बघा, ज्ञानदेवांच्या, ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. एकदा हरिनामाची जोडी लागली, हरिना जोडून एकदा जर घेतलं, म्हणजे नामानं कुणाला जोडावं? हरिनाम. नाम हा दुवा आहे हरीला मला पकडण्याचा, तोच म्हणूनच करायला लागते, त्याची दोरी करायला लागते या नामाची, आणि त्याला एकदा बांधून ठेवावा लागतो. तो बांधला जातो फक्त नामानं आणि प्रेमानं. माझ्याकडे प्रेम नसेल आणि मी त्याचा उच्चार कधी करत नसेल, मी त्याची आठवण कधी काढत नसेल, त्याची स्तुती करत नसेल, तर उरलेल्या स्तुतीला काय किंमत राहिली? माझी कोणतरी स्तुती करतं व्यवहारामध्ये, किंवा मी कुणाची स्तुती करतो, ह्याला काय किंमत आहे? स्तुती करून काय फायदा झालेला असतो? पण इकडं कसा मोठा फायदा आहे बघा, हे आत्मसुख आहे ना, ते जात नाही कुठं. म्हणून भगवंताची स्तुती करावी. निंदाही करायची असेल ना, तशी पण निंदा सुद्धा करायला त्याला बरं वाटते. शिशुपालनं केली नाही काय निंदा? केली की, सगळ्यांनी केली. कोण भांडण नाही त्याच्याबरोबर, वैर केलं नाही त्याच्याशी कोणी? सांगा, आतापर्यंत वैर कोणी केलं नाही घरातल्यांनी सुद्धा. म्हणून द्वारका बुडवावी लागली ना. द्वारका बुडली का? तर भागवत बघितलं की आपल्याला समजतं, स्वतःचा नाश करून म्हणजे टाकला. स्वतःच्या कुटुंब सगळी स्वतः आपणच त्यांनीच घालवली. आपलीच मुलं नातवंड ह्यांना बुडवून टाकलं भगवंतानी शेवटी जाताना, प्रयाण काळाच्या वेळी जायचे, त्यांचा अवतार संपला तेव्हा. याचा अर्थ असा आहे की त्या सुखाचा खरा अनुभव जो आहे तो संतांनी घेतलेला असतो, आणि संतांनी घेतलेला अनुभव आहे. म्हणून म्हणतात ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी. हरिनाम हे हरीला, हे नाम हे हरीला जोडतं. आम्ही नाती जोडायला जातो ना, ती किती टिकले सांगा बघू व्यवहारातली नाती. आज जोडली तर उद्या जाऊ चाल, कारण ही कुठे देवी घेवीवर अवलंबून असतात. दे आणि घे, दे आणि घे, आणि दे आणि घे ज्यावेळी बंद होते त्यावेळी ही नाती संपून जातात. पण हरिनाम, हरीचं नाम आहे, नामाचं जे महत्व आहे, नाम हे जे जोडून देतं हरीला ना, ही हरिनामाची जोडी म्हणतात. रामकृष्ण आवडी सर्व काळ, सतत त्यांना भगवंत आवडत असतो. आणि जिथं अशा क्षुधा तृषा या सर्वांना बाधणारे जे प्राणधर्म आहेत त्याला बाधा करत नाहीत. मग इतर इंद्रियांचा काय पाण आहे असं माऊली म्हणतात. भेटणे नाही क्षुधा देतात ते चक्षुरादी रंका. चक्षु म्हणजे डोळे, चक्षुरादी, चक्षुरादी म्हणजे चक्षु आणि इतर सगळी, म्हणजे कान आहेत, नंतर काय आहेत,
जीव आहे, इतर जी इंद्रिय आहेत त्याबद्दल बोलले. चक्षुरादी रंका कवन पाडो, त्याची किंमत, त्याची पर्वा कोण करेल? कवन पाडो म्हणजे त्याची पर्वा कोण करेल? म्हणून म्हणतात त्याचा त्रास यांना कसा होईल. म्हणून इंद्रियांना सुद्धा रंक शब्द वापरला येत आहे. रंका, तर चक्षुरादी रंका, रंक म्हणजे क्षुद्र गोष्ट, एखादला कमीतला कमी ज्याला सांगायचं आहे त्याला रंक म्हणतात. त्याच्या विरोधार्थी शब्द राव आहे. राव आणि रंक, राजा आणि भिकारी. कुणाला भिकारी म्हणलंय? इंद्रियांना. कारण भीक मागायला जातात ना विषयांच्या दारामध्ये झोळी घेऊन. विषयांच्या दारामध्ये झोळी घेऊन भीक मागायला सवय कुणी लावली? तर इंद्रियांच्यामुळं. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करते. हे तरलेची ना तरती विषय चिंदू. इंद्रियांना रंक म्हणलं, क्षुद्र म्हटलेलं आहे. मागच्या वेळेस आपण ओळी बघितल्या, जयाची ठाई इंद्रिया मानू नाही. ज्यांना इंद्रियांना ती किंमतच देत नाही, मग त्यांना भूकतानेची आठवण होईल का सांगा? कारण भेटीची तळमळ असते, भेटीची आवडी. शब्द फार सुंदर वर्णन तुकोबाने केलेला आहे की भेटीची तळमळ असते म्हणून देहाचा त्रास वाटत नाही. आपण एखाद्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी जात असताना आपल्याला त्रास वाटतोय का? बघा, नाही वाटत. मग कुठेतरी प्रवास करावा लागतो, आणखीन काहीतरी जेवणाचे कुठेतरी वेळी चुकतात, पण आपण नाही, आपण निघालो ना भेटीला, मग भेटीला निघालोय तर त्याचा त्रास होत नाही. तसं भगवंताच्या भेटीचं सुख घेण्यासाठी भक्ती सुखामध्ये त्यांना कुठलेही अडथळे असले तर ते अडथळे वाटत नाहीत. ते त्यांना काय करतात, ते आपल्यावर आलेली कृपा समजतात. म्हणून का त्यांना त्याचा त्रास वाटत नाही. म्हणून भेटीसाठी आसुसलेले असतात ते. अनुदीन अनुतापे तापलो राम राया, परम दीन दयाळा निरीशी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं बिन शीन होतो धावरे धाव आता. त्या भेटीमध्ये जरा जरी अडथळा निर्माण झाला तरी करुण रसानं चिंब भिजलेली अशी अक्षरं संतांच्या तोंडातून बाहेर पडतात. समर्थांनी करुणाष्टकामध्ये वर्णन केलेलं आणि रामाच्या भेटीसाठी आसुसलेल्या मनाचं वर्णन, ती प्रार्थना आपण पुन्हा पुन्हा अभ्यासण्यासारखी आहे. काय त्यांच्या मनाची तळमळ असेल बघा. कारण त्या सुखामध्ये कुठं बारीक, कुठं कमतरताच नसते. म्हणून पुन्हा पुन्हा ते सुख बघावं. आपल्याला झोपायसारखं आवडते का? तर ते ब्रह्मसुखातच आहे प्रकार. म्हणून झोप आणि ब्रह्मसुख थोडं थोडं थोडंसं साम्य आहे त्यामध्ये. म्हणूनच ते घ्यावं असं वाटतंय. कुणालाही सांगा, तुला काय वाटेल ते देतो, खायला देतो, आणखीन काय करायला देतो, सोनं नाणं देतो, कर झोपायचं नाहीस. तो म्हणेल, तो काय म्हणेल, हे मला सगळं नको पण मला झोप पाहिजे. का? झोप हे ब्रह्मसुख आहे म्हणून. ब्रह्मसुख असलं तरी नकारार्थी आहे. त्यामुळे आपल्याला त्याच्यातून काय, साचची पडती विरा न येते स्वप्न जागरा, जरी ब्रह्मभाव खरा म्हणून येता. ब्रह्मभाव खरा म्हणता आला असता, जर झोपेतनं जाग होऊन परत जर प्रपंचाला लागला नसता तर त्याला ब्रह्मसुख म्हणता आलं असतं. पण आहे मात्र ब्रह्मसुख. ज्या ठिकाणी कुठल्याही विषयाची इच्छा नसते त्यालाच ब्रह्मसुख म्हणतात आणि सुखही मिळत असतं. कुठलेही विषय जवळ नसताना सुद्धा सुखाचा अनुभव येणं त्यालाच ब्रह्मसुख म्हणत असतात. झोपेत तसंच आहे, कशाचीच गरज नसते. झोप लागलेल्या माणसाला उशाला काय आहे की अंगाव काय पांघरून दिले, खाली कुठं झोपला, काय दगड उशाला आहे याची कल्पना आणि परवा सुद्धा करत नाही. का? झोपेच्या सुखामध्ये ब्रह्मसुखाचा अनुभव येतोय ना. आणि म्हणूनच इथं आहे की त्याची नारानुका शब्द वापरला त्याच्यामध्ये. नाही मग त्याला काय वाटेल काय की इकडे काहीतरी व्हायला, दंगा व्हायला, तर नाही म्हणणार. दंगा कुणाला वाटते झोपेमध्ये माहिती आहे? ज्याला झोपच पुरेशी आलेली नसते, झोपेची भावना निर्माण झालेली नसते, त्याला सगळीकडे बाहेरचा डिस्टर्ब वाढत असते झोपेत. पण ज्याला ढाराडूर झोपणारी माणसं आहेत की त्यांना कशाचा डिस्टर्ब होत नाही, तसेही असतात. ज्यांना भोग, जो भक्ती सुखाचा भोग घेत असताना त्यांना कशामध्ये काही नको असतं. कारण भेटीची तळमळ लागलेली असते, सारखं त्यातच राहावं वाटत असतं, तेच सुख घ्यावं वाटत असतं. म्हणून ते म्हणतात की कधी भेटशील देवा, कधी एकदा तुझी नी माझी भेट, नको देवराया अंत असा पाहू, प्राण हा सर्वता जाऊ पाहे, हारिणीचे पाडस. काय वर्णन केले त्यामध्ये, कानपत्रांचा अभंग आहे. नको देवराया अंत असा पाहू, तुझ्या सुखामध्ये मला सतत राहायचं आहे. त्याचा कंटाळच कधी त्यांना येत नाही. कारण परमेश्वरा चिंतनामध्ये विषयाबद्दलचा ध्यास संपलेला असतो, विषय ओढ कमी झालेली असते आणि भगवंताची ओढ लागलेली असते. भेटीची आवडी उतावेळ मन, तुकोबा वर्णन करतात बघा त्याच्यात.
त्यांना आल्यावरच त्यांच्या तोंडातून हे शब्द आलेले आहेत. भेटीची आवडी उतावेळी मन लागलशे ध्यान जीवे जीवा, देवा तुझ्या पायी लाचावले मन झुरे माझा प्राण भेटावया. कधी एकदा तुझी माझी भेट होते असा माझा प्राण व्याकुळ झालेला आहे. आमचा प्राण क्षुधाधिकासाठी व्याकुळ होतो. मला कधी तहान लागली, भूक लागली, हे प्राणाचे मन धर्म जे आहेत माझे कसे व्यवहारात असतात. मला भूक लागली हे मला कळतं, पण भगवंताला भेटायची भूक लागली आहे का कधी? इथं म्हणतात देवा तुझे पायी लाचावले मन झुरे माझा प्राण भेटावया. हे दृष्टांत सुद्धा त्या अभंगात दिलाय बघा. प्रत्यक्षात जाऊन बघा बरं काय अभंगा. भेटीची आवडी उताविळ मन अशी सुरुवात आहे त्याची. गाथेतला एक एक अभंग असे आहेत तर ते आपल्याला खूप काही. मांजरे देखिला लोणियाचा डोळा लावूनिया डोळा बैसलेशे. मांजराच्या पुढे जर लोण्याचा गोळा ठेवलेला असेल तर त्यातली माणसं कधी एकदा निघून जातील घरातली, आणि हा लोण्याचा गोळा पटकन कसा पळवून नेईन. जसं मांजर वाट बघत बसले असते लोकांची, तसा हा बसलेला असतो. घरातली माणसं कधी निघून जातील, सगळी सामसूम कधी झोपतील, आणि मी नामालाने ध्यानाला कधी बसेन, कारण त्या आत्मसुखाचा आनंद कधी घेईन असं त्याला वाटत असतं. आणि आम्ही बरेचसे जीव कसे आहोत, कधी कलकलाटामध्ये राहीन, कधी कुठला तरी फंक्शन कुठलं तरी असावं, माणसं नसली की आम्हाला अगदी मरणप्राय यातना होत असतात. सारखी माणसं हव्यात माझ्या अवतीभोवती. तुला काय पाहिजे, हवं काय, नको काय म्हणणारी, माझं गुणगान करणारी सारखी आम्ही असतात. अरे पण ज्याचं गुणगान केलंस तर तुला काय विश्व कृपा करी, काय मग त्या जगाचा विचार करायची काय गरज आहे. ज्याचा सक्का हरी त्यावरी विश्व कृपा करी जनावय म्हणतात. विश्वाची कृपा होते, पण त्या कृपेला पात्र होण्यासाठी त्याच्यावर तरी प्रेम करायला पाहिजे. मांजरे देखिला लोणियाचा डोळा लावणिया डोळा बैसर असे, तुका म्हणे आता झडी उधडी घालू पाहे, पांडुरंग माये तुझे पाही. तुझ्यासाठी हे मन आता अशी झडप घालावं तुझ्यावर. जसा मांजर त्या गोळ्यावरती लोण्याच्या झडप आता घालणार आहे अशा स्थितीमध्ये असतं. तशी भेटीची आवडी उताविळ मन लागलेशे ध्यान जीवे जेव्हा असं तुका म्हणतात. ही अवस्था आत्मसुखाची आहे बरं काय, भक्तिसुखाची आहे. जेव्हा असं भक्तिसुख प्रकट व्हायला लागतं ना, त्यावेळी ह्या जगातलं याच्यावत कुठलंही सुख नकोसं वाटायला लागतं. आणि याचंच वर्णन त्या ओवीमध्ये करतात. ऐशे, पुढची ओवी, ऐशे निरंतर एक वटले, जे अंतःकरणी मजसी लिगडले, मीची होऊनी आटले उपासती. ते काय करतात बघा. निरंतर शब्द येत आहे ना, नित्यशा शब्द, त्याचं वर्णन येत आहे बघा. ऐशे निरंतर एक वटले, असे निरंतर जे माझ्याशी अनन्य झालेले आहेत, अनन्य चेता आणि नित्यशा या दोन शब्दांचं वर्णन यामध्ये बघायला मिळते बघा आपल्याला ह्या ओळीमध्ये. ऐशे निरंतर एक वटले, जे अंतःकरणी मजसी लिगटले. लिगटले म्हणजे मला चिकटायला येतात अंतःकरणानं. मीची होऊनी आटले उपासती, आणि सगळ्या उपाधी आटवून टाकतात. मीची होऊनी आटले उपासती. आटले उपासती, आटले म्हणजे ते घालवून टाकतात सगळं, दुसरं सगळं असेल ते, आणि मग उपासना करत असतात. असे देहादी उपाधीने आटलेले असतात ते माझे भक्त जे आहेत, ती माझी उपासना करतात. कसे कोणते? माझ्याशी निरंतर अनन्य झालेले आणि अंतःकरणानं माझ्याशी चिकटून असलेले. कारण अंतःकरण हा महत्वाचा पार्ट आहे, महत्वाची भूमिका करतो आपल्या पारमार्थिक प्रवासामध्ये. सगळ्यात मोठा अत्यंत महत्वाचा मित्र आपल्याला पारमार्थिक साधनामध्ये कोण असेल तर आपलं अंतःकरण चतुष्टय. त्यावरतीच आपले प्रयोग करावे लागतात, त्याच्यावरच आपण काम करावं लागतं, तरच आपल्याला कळतं. म्हणून जे माझ्या निरंतर अनन्य आहे त्याचे अंतःकरण माझं राहण्याचं घर होतं. त्या अंतःकरणामध्ये मी राहतो, कारण जो माझ्याशीच अंतःकरण त्यांना अनन्य भावानं एकवटलेलं आहे, त्यावेळी ते अंतःकरण मला येऊन चिकटतं किंवा मी जाऊन त्यांना चिकटतो. कारण त्याने देहादी प्रपंचादी उपाध्या ज्या आहेत त्याच्या संपलेल्या असतात. आपली कीर्ती, आपलं पद, आपला देह, आपलं वय, या सगळ्या गोष्टीतून ते बाहेर पडतात, कारण भगवंताशी अनन्य झालेले असतात. असे जे भक्त आहेत ते माझीच उपासना करतात. म्हणजे भक्ती आणि उपासना आणि ज्ञान हे भक्ती जे शब्द आहे तो उपासना आणि ज्ञान यांच्यातला दुवा आहे बरं काय. वास्तविक भक्ती म्हणजेच ज्ञान आहे, पण तरी सुद्धा उपासना हे थोडंसं बाह्यांग आहे, आणि बाह्यांगाचा त्याचा अंतरंग, उपासनेचे अंतकरंग भक्ती आहे. हे जरासं सूत्र वेगळं लक्षात ठेवण्यासारखं आहे. मात्र भक्तीचं बाह्यांग उपासना आहे आणि उपासनेचे अंतरंग भक्ती आहे.
ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की ते ज्ञानापर्यंतचा प्रवास सुरू होतो. नुसतं उपासनेमध्ये उपासना शब्दाचा वरवरचा अर्थ इथं घेऊ नये. ज्याने आपल्या उपाध्या सगळ्या टाकलेल्या आहेत तेच माझ्या निरुपाधिक असलेल्या स्वरूपाशी एकरूप होतात. उपाधी टाकल्याशिवाय निरुपाधिक चैतन्याशी एकरूप होता येईल का? नाही होता येणार. आपल्या उपाध्या टाकाव्या लागतील आणि मगच आपल्याला त्याच्याशी एकरूप होता येतं. त्यामुळं भगवंताशिवाय आपल्याला कुणाचा आश्रय नाही असं पक्क आपल्या मनामध्ये ठरलं पाहिजे. आता मी 1000 लोकांचे आश्रय मी मानतो आणि त्यामुळं मला सगळ्यांचे आश्रय माझेच वाटायला लागतात, सगळ्यांचा आश्रय मलाच आहे असं वाटायला लागतं. म्हणून भगवंताशिवाय मला कुणाचा आश्रय नाही, मी कुणाला मानत नाही. मी केवळ भगवंताचा आणि भगवंत माझे. दुसरं कुणी माझं नाही, मी दुसऱ्या कुणाचा नाही. 4 मध्ये आहेत बघा. त्यामध्ये एक म्हणजे मी केवळ भगवंताचा आहे असं सारखं वाटलं पाहिजे आणि भगवंत माझे आहेत, एक मुद्दा. दुसरं माझं कोणी नाही. खरंच कोणी नसतं पण मी त्यांना माझं माझं म्हणत असतो. दुसरे माझे कोणी नाही आणि मी त्यांचा नाही, कारण मी भगवंताचा झालोय ना. मी दुसऱ्याचा नाही. माझं दुसरं कोणी नाही आणि मी दुसऱ्याचा नाही. भगवंत माझे कोणी दुसरे नाही, मी दुसऱ्या कोणाचा नाही. हे शब्द लक्षात ठेवण्यासारखे आहेत. म्हणजे केवळ मी भगवंताचा आहे असं सिद्ध होतं. म्हणजे अनन्यता ही जी आहे, नाही मज कोणी आपुले दुसरे, कोणाचा मी खरे काही नव्हे, तुकाराम महाराज म्हणतात. आमच्यात सारखं खरं बोलतात बघा. आमच्यासारखे म्हणजे आमच्या जे आपले अनुभव आहेत ना, त्या अनुभवाला धरूनच तुकाराम महाराज बोलतात, नाही मज कोणी आपुले दुसरे, माझं आणि दुसरं असं मला कोणीही नाही. कोणाचा मी खरे नाही नव्हे, मी कुणाचा नाही, माझं कोणीही नाही. असं जर मनात जर यायला लागलं आपल्याला, तर ज्यांनी सर्व ह्या अशा औपाधिक असलेल्याचा आश्रय त्याग केलेला आहे, त्याला म्हणजे अन्याचा त्याग करणं, त्यालाच अनन्यता म्हणतात. अन्य आश्रयानाम त्यागो अनन्यता, नारद भक्ती सूत्र आपल्याला सांगतं. अन्य आश्रयांचा त्याग करणं ही खरी भक्ती आहे. त्याला अनन्य भक्ती म्हणतात. अनन्य म्हणजे अन्याचा त्याग करणे, न अन्य होणं असा जो आहे तो, म्हणजे ज्याला ठरवलंय ना तोच करतो. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला आत्मसुखाची गोडी लागली ना तर अशा विषय सुखाकडे तो जाणारच नाही. एकदा याचे सुख तुम्ही देखिल्यावरी मग दारोदारी न हिंडाल. कशाला जाईल सांगा? एखादी साधी माशी आणि मधमाशी याचा फरक काय जरा कळतोय का बघू आपल्याला. बघा, साधी माशी कुठली घाण म्हणत नाही, कुठली चांगली वस्तू म्हणत नाही. बासुंदीवर जशी जिलेबीवर बसते ना, तशी घाणीवर विष्टेवर सुद्धा जाऊन बसते. तिला काय तारतम्यच नसतं आणि विवेक पण नसतो. विवेक नसतो म्हणून वैराग्य पण नसतं. ही साध्या माशीचं काम आहे. मधमाशी फुलावरच बसते, अन्य कशावर बसत नाही. तसा साधा सरळ मार्गी भक्त जो आहे तो भगवंताचीकडेच ओढला जातो, अन्यकडे जात नाही. अन्य म्हणजे तो अनन्य झालेला असतो भगवंताशी. आम्ही आता प्रपंचाशी अनन्य आहे. देव आमच्यासाठी अन्य झाला आहे. देवाकडे लक्ष सवडीनं पण देतो जमलं तर. असं हा पार्ट टाइम उद्योग नाही आहे. परमार्थ म्हणजे लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. साध्या माशीत आणि मधमाशीतला हा फरक आहे. मधमाशी फक्त फुलावर बसते आणि फक्त मकरंदाचाच तिला ध्यास लागलेला असतो. ते मकरंद म्हणजे आत्मसुख आहे. मधमाशी जीव आहे आणि जीव हा मधमाशी म्हणजे कोणता? हा निरंतर उपासना करणारा अनन्य चेता सततम योमा स्मरती नित्यशा असे ती मधमाशी आहे. लक्षात घ्या. तो जीव मधमाशीतला आहे ना, तो मकरंदच करतो. काय म्हणलेलं आहे का? कमलकंदा आणि दरदोरी नांदनकू एकची घरी. 9वा अध्याय आपल्याला सांगतो. कमलकंदा आणि दरदोरी म्हणजे कमळाच्या फुलाच्या देठाला नांदणूक एकची घरी. कमळाच्या देठाच्या खाली एक बेडूक बसलेला आहे, दरदोरी. ती कमळकंद फुल आणि तो बेडूक एकत्रच आहेत, नांदणूक एकाची घरी. पराग सेवजी भ्रमरे येरला चिखलची उरे. परागकण कोण घेऊन जातं? बाहेरून येणारा भुंगा त्या कमळ फुलातला परागकण आणि मध घेऊन जातो. आणि चिखल कोण खातो? तिथं 24 तास त्या कमळाच्या देठाशी पडून असलेला बेडूक तो चिखल खातो.
आमच्या जीवाचं, सामान्य जीवाचं ते वर्णन बेडकाचं प्रतीक दाखवून माऊलींनी दाखवून दिलेलं आहे. तसंच आहे इथं मधमाशी आणि साधी माशी जी आहे ती योग्य आहे, तेच करत राहणार आहे. त्यामुळं ह्याला विषयांचं कुठल्या क्षुधाधिकाचं भान नसतं, असं नित्ययुक्त होणं भक्ताला सहज होत आहे. ही नित्ययुक्तता म्हणून सुलभ पार्था म्हणलेलं आहे. त्यासाठी विषय विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, तुकाराम महाराज म्हणतात. ज्यावेळी विषयाचा निश्चेष असा विसर पडेल, म्हणजे क्षुधाधिक आहेत, प्राण आहेत, या सगळ्यांचा हे मीची होऊनी आटले उपासती, सगळ्या उपाध्यांचा निराश करतात, क्षुधाधिकांचा निराश करतात. डोळे कान आणि आणखीन काय जीवा यांच्याबद्दल असणारे विषय विसरून जातात. त्यावेळी विसरलं म्हणलं की विषय विसरलं की तिथं ब्रह्मरस ठसतोच, असा तुकोबांचा अनुभव आहे. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, म्हणजे निरंतर त्यांचं चालू असतं. ते निरंतर म्हणजे अगदी मरेपर्यंत. आपण संस्कृत सुभाषण म्हणतो ना, वेदांताचं चिंतन, झोप येईपर्यंत वेदांताचं चिंतन करावं, मरण येईपर्यंत वेदांताचं चिंतन करावं. म्हणजे याचा अर्थ काय, नित्यशा निरंतर असलं पाहिजे. म्हणूनच मरेपर्यंत म्हणजे ही जन्मभर करण्याची साधना आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मगाशी उच्चार केला, पार्ट टाइम जॉब नाही, फुल टाइम आहे. आणि फुल टाइम शब्दाचा अर्थ आहे 24 तासाचा जॉब आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि म्हणूनच म्हटलंय, जोपर्यंत मी तुझ्या नामात आहे ना तोपर्यंत मी जिवंत आहे, असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. म्हणून मी तुझं नाम सोडणार नाही. जिवंत असण्याची खरी ओळख आहे भगवंताचं नामस्मरण. हेच खऱ्या जिवंतपणाचं लक्षण असतं. म्हणून गोंदवलेकर महाराज एक वाक्य लक्षात ठेवण्यासारखे आहे, तुझं नाम मी मरेपर्यंत घेईन तरच जगेन. काय म्हणतात गोंदवलेकर महाराज, तुझं नाम मी मरेपर्यंत घेईन तरच जगेन. आणि आपल्या सुद्धासाठी माझं जगणं आणि माझा श्वास हा पांडुरंगासारखाच, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. म्हणून म्हणतात, अंतःकरण निरंतर एकवटले, अंतःकरणी मजसी चिकटले, जागृती स्वप्नी पांडुरंग. गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. कशाचं काही राहिले नाही. अंतःकरणाने एकरूप होणं, भक्ती ते अंतःकरण फार श्रेष्ठ दर्जाची गोष्ट आहे. अंतःकरणच एकरूप होऊ शकतं. देहानं इंद्रियानं आपल्याला देवाशी एकरूप होता येत नाही. अंतःकरण ही तरल बाब आहे, आणि ती तरल असल्यामुळे जीवच भगवंताशी एकरूप होऊ शकतो. म्हणून म्हणतात की ते जवळ आहे काय लांब आहे सांगता येत नाही. पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, म्हणून ते जवळही आहे. ईशा पुरुषाने सांगते, ते जवळही आहे, ते लांबही आहे, ते हलतंय पण ते हालत पण नाही, ते हालचाल करतं ते हालचालही करत नाही. ते जवळही आहे, ते दूरही आहे. तद्देजेती तन्यजेती तद्दुरे तद्वांतिके तदंतरशे सर्वशे तदु सर्वशाशबाह्यता. ईशा उपनिषदातला श्लोक आहे, अतिशय सुंदर आहे बघा. बाहेरी तो आती तो, तद्येजती ते हलत नाही, किंवा तन्येजती ते हलत नाही, ते हलतंय ते हलत नाही. नंतर ते कसं आहे, तद्दुरे तद्वांतिके, खूप दूर पण आहे खूप जवळ पण आहे. ज्याच्यासाठी तळमळ आहे त्याच्यासाठी जवळ आहे, ज्याला त्याचा विचारच नाही, श्रद्धा नाही, त्याच्यासाठी खूप दूर आहे पंढरपूर. पंढरपुरात विठ्ठल आहे त्याच्यासाठी. आणि ज्याला तळमळ लागली आहे त्याच्या घरातच विठ्ठल आहे. तुका म्हणे घर वैकुंठ ते, कोणतं घर, राम नामी रंगले जे नर. तुका म्हणे घर वैकुंठ ते, जे रामनामामध्ये सतत उपासना करत जगत आहेत त्यांच्यासाठी त्यांचं घर वैकुंठ असतं. कुठं वैकुंठात जावं लागत नाही. वैकुंठ वाशी लिहून वैकुंठात आम्ही जाणार नाही. पाठीमाग वै लिहून मृत्यूनंतर आपण वैकुंठात जाणार नाही. स्व लिहून स्वर्गवाशी होणार नाही. कैल लिहून कैलासवाशी होणार नाही. ही फुकटचे शब्द आहेत म्हणून पेंटर वापरतात प्रत्येकाच्या फोटोच्या खाली. कै लिहायचं, स्व लिहायचं, वै लिहायचं. लिहिल्यात का गेलाय कुठं ते काय भूत झालाय कुणाला माहिती, आपल्याला ठाऊक असते का. तर ह्यासाठी वैकुंठ आपलं घर करायचं असतं. तर घराला मंदिर कसं करता येईल,
ज्या घरामध्ये पांडुरंगच येऊन भेटायला पाहिजे असं अंतःकरणी मजसी लिगटले मीची होऊनी आटले उपासती. सगळ्या उपाध्या सगळे जे पाठिंबाचा पसार आहे सगळा झाकून टाकतात, दुर्लक्ष करतात आणि माझी उपासना करतात. ते म्हणून बाहेर तो, आत तो, दूर तो, जवळ तो, त्याच्याशिवाय वस्तूच नाही याला अनन्यता म्हणतात. दुसरी अनन्यता नाही. म्हणून आत हारी बाहेर हारी हरीने घरी कोंडिले. काय संत वर्णन करतात, आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडिले. म्हणून अंतःकरणानं माझ्याशी एकरूप होतात आणि अंतःकरणानं एकरूप होणं फार महत्वाची गोष्ट आहे. चुंबक एखादा असला बघा तर चुंबकाजवळ लोखंड आपोआप येतं, त्याच्यामध्ये तो गुणच आहे. त्या चुंबकाजवळ तो लोखंडाला खेचतोच तो चुंबक असतो. मग छोटा असला, समजा छोटासा चुंबक आहे, छोटा असेल तर लोखंड तुकडा आहे छोटा, तर तो लोखंड त्याला खेचतं. कसं आहे बघा त्यांच्यातली अनन्यता. लोखंड त्याला ओढून घेतं तो छोटा असला तर. आणि समजा तो मोठा जर तुकडा असेल तर मोठा असेल तर तो लोखंडाला खेचतो. किती त्यांच्यामध्ये अनन्यता आहे बघा. सोडतात काय बघा, गुणधर्म सोडतात काय, दोघातलं आकर्षण मात्र सारखंच आहे. असं आकर्षण भक्तात आणि भगवंतात असले पाहिजे. त्याला अंतःकरण म्हणतात लिगटले आणि मीची होऊनी आटले उपासते. म्हणून तुम्ही एवढं मोठं व्हा. आपण मोठं झालो, मोठं व्हा म्हणजे परमात्मा तुमच्याकडे खेचला जाईल, लोखंड आणि चुंबकासारखा खेचला जाईल. नाहीतर इतकं लहान व्हा की तुम्ही त्याच्याकडे खेचले जाल. पण काहीतरी घडायला पाहिजे. तुम्ही मोठं व्हा, का संकोचिनी झालाशी लहान, ही अपोषण ब्रह्मांडाचे. घे अपोषण अणुरेणुया तुकडा तुका आकाशा एवढा. मोठा हो आणि मग भगवंताशी एकरूप हो जा. लोखंडाशी मोठा झाला तर छोटं लोखंड जवळ येईल आपण म्हणूया. आता इथं अर्थ आहे एवढं मोठं व्हा की परमात्मा तुमच्याकडे खेचला जाईल, नंतर इतकं लहान व्हा की तुम्ही त्याच्याकडे खेचलं जाईल. कारण खरा जडपणा जो आहे तो माझ्या अंतःकरणाचा आहे. अंतःकरण जर चिकटलं, जर अंतःकरणी मजसी लिगटले, जर अंतःकरण जर चिकटलं तर जडपणा अहंकाराचा राहील कसा. अहंकारामुळे आम्ही जड झालो. नम्रतेनं आपण आणि कृतज्ञतेनं आपण हलके हो. मी जगत नाही, माझ्यावर कुणातरी उपकार आहेत म्हणून मी जगतो, याला कृतज्ञता म्हणतात. व्यवहारातली कृतज्ञता, आपण माणसं आहेत, सृष्टी चालू आहे म्हणून मी जगतो. आणि परमार्थिक कृतज्ञता कोणती असेल तर भगवंत सगळ्या सृष्टीला चालवतो, मी त्यातला एक भाग आहे, तोच माझं सगळं चलन मनन करतो. ही पारमार्थिक कृतज्ञता म्हणायची. दोन कृतज्ञता आहे कायम लक्षात ठेवायच्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत. मी माझ्या स्वतःच्यावर अवलंबून राहू शकत नाही, मला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागते. ह्याला म्हणायची जगाबद्दल असलेली कृतज्ञता. आणि मग सगळ्या जगाला चालवणारा जो आहे तो माझंही चालवतो, ही कृतज्ञता पारमार्थिक आहे, ती भगवंताच्या स्वरूपाची असे. म्हणून ऐसे मीच होऊनी पांडवा करती माझी सेवा, असं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली बोलतात. आपणच स्वतः देव होतात किंवा आपणच काय होतात, मीच होतो, मीच होऊनी पांडवा करती माझी सेवा. मीच मलाच भगवंत रूप करत, मला आपणच भगवंत रूप होतात आणि सेवा करतात. काय विचित्र वर्णन माऊली करतात. आणि खरंच या मूवीमध्ये वर्णन करताना तेच सांगितलेलं आहे, ऐशे निरंतर एक वटले जे अंतःकरणी मजसी लिगटले मीची होऊनी आटले उपासते. खूप बोलण्यासारखं आणि चिंतन करण्यासारखं या मूवीवर आपण आहे. थोडा वेळ थांबतो आपण, त्यासाठी त्याचं कारण आहे. आपण या मूवीवर थोडासा जो पॉज घेतो आणि खूप त्याचे विस्तारानं बोलणं करतो ना, तर अशा काही ठराविक मूव्या आहेत की ज्या माझ्या साधनेशी अत्यंत जवळच्या आहेत, माझ्या साधनेला उपयुक्त ठरणारे आहेत. म्हणून आपल्याला थोडंसं बोलावं लागतं. आज थोडासा वेळ थोडीशी वाढली, 5 मिनिटं आपण पुढे गेलो. त्याला कारण ह्या मूवीचं चिंतन आपल्याला संपवायचंच होतं. आता संपलं नाही, पण चालूच राहणार आहे. ते चालू राहू दे, आपल्यात चालू राहतं ते आपल्या अंतरंगामध्ये. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.